थोडंसं रिव्हिजन करूया. कोण कोण सांगेल सकाळपासून काय काय झालं सांगा लवकर लवकर. सुरुवात दिवसाची झाली ती म्हणजे इथे आल्यापासून, सकाळची नाही इथली सुरुवात. काय काय आपण घेतलं विसरलात तर मग कसं व्हायचं. हां हां, हेतू आपला अभ्यासाचा हेतू हाच आहे की आपल्याला अनुसंधानातून जीवन जगायचं, पहिली गोष्ट. दुसरं, अनंत स्वरूप आहेच. दुसरं, सद्गुरु तत्व सुद्धा आहेच. तिसरं, मी म्हणणारी जाणीव पण आहेच. या तीन गोष्टी आता आपल्याला महत्त्वाच्या. त्याच्याभोवती आपलं सगळं जीवन आपण कसं जगायचं हे कळेल त्याच्यातून. म्हणजे आतापर्यंत स्पष्ट आपल्याला एवढंच सांगितलं की तत्वमसी म्हटलं की तेच स्वरूप मी आहे, म्हणजे नेमकं काय कळत नाही आपल्याला. आपण तेच म्हणतो आणि मग आपल्याकडे असं आपण असे इतके शक्तिशाली का नाही असं होणार. तर चैतन्य स्वरूपाकडे जी एवढी शक्ती आहे आपल्याकडे पण ती आली पाहिजे ना. सरळ आहे ना. तेच तत्वमसी म्हणजे काय, तेच तू आहेस. मग तेच तू आहेस तर मग तुला कळत कसं नाही समोरच्या गोष्टी सगळ्या, असं सगळे प्रश्न पडतात. चैतन्य स्वरूप आणि सद्गुरू स्वरूप एक, हे मात्र पक्क पकडायचं. आणि आपण देवभावात नाही आहे, देहभावात म्हणजे जीवभावात आहोत. म्हणजे ही जी जाणीव आहे मुळात ईश्वरी शक्तीच आहे, पण जीवभावामुळे आपल्याला ह्या गोष्टी अडकतात. म्हणजे सगळं पाप पुण्य कुठे येतं, जीवभावात येतं. सगळ्यात महत्त्वाचं सुटायचं असेल ना पाप पुण्यात, देवभावात जा, मग सुटणार. कळलं? कारण करताच राहणार नाही तर पाप आणि पुण्य आलं कोणाकडे. म्हणतो ना करते पण आहे म्हणून पाप पुण्य आहे. आपण जे कर्म करतो, मी करता म्हटलं की पाप पुण्य आपल्याकडे आलं. आता ते आत्मतत्व की सद्गुरु तत्वच कर्म करणार म्हटलं की केलं पास ऑन. कळलं मी काय म्हणतो, तर युक्ती आहे ती. तर हा जो बोध आहे हा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. परत पुन्हा सांगेल की हे बोध नसेल तर मग कळत नाही. अजूनही मग परमेश्वराच्या बद्दल बरेच लोक जे गोंधळ घालतात, तत्वमसी म्हणतात, अहम ब्रह्मास्मी म्हणतात, आणि मग परत वागण्यामध्ये फरक का नाही पडत, हाच प्रश्न येतो. तो तसा आहे कारण आपण जीवभाव होतो, ही वस्तुस्थिती आहे. आता हा जीवभाव आपला गेला पाहिजे. म्हणजे इथे महाराज एकदा म्हणाले, राजाचं डोकं फिरलं आणि भिका मागायला लागला, तर त्याला उपाय काय, त्याचं डोकं सरळ झालं पाहिजे, हाच उपाय आहे. फिरलाय तर त्याने सरळ वागलं पाहिजे. म्हणजे तिथे त्याला लक्षात आलं की वेड त्याचं निघून गेलं तर आहे. तसं आपला वेड आहे, आपल्याला वेड लागलं. जीवभाव म्हणजे काय, आपण वेडे आहोत. मग आता वेडे पण जाणार कसं, सद्गुरूंना शरण जाण्यातून वेडे पण जातं. सुधारणार कोण, आपण वेडाला कसा सुधारणार, सद्गुरू सुधारतो. म्हणजे सद्गुरू हा डॉक्टर, आपण भवरोगी, तर तो त्याला काय म्हणतात, भवरोग तज्ज्ञ, बरोबर ना. तो भवरोग काढू शकतो, बाकी कोण भवरोग कोणी काढू शकत नाही. आणि भवरोग तज्ञकडे जायचं तर पर्सनली जायचं पाहिजे की जरा लांबून हाक मारून करायचं, संवाद साधला तरच तिथे उपयोग होतो ना. कळलं ना. म्हणजे दोन्ही बाजूने होतो, पण पहिलं महत्त्वाचं काय, आपल्याकडे हे ज्ञान प्रगट झाल्याशिवाय अनुसंधान आधी देहभाव जाणार नाही. मग देहभाव गेला की अनुसंधानाकडे वळणार. हा बोध प्रथम लक्षात ठेवायचा. प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, आपण आपल्या पिंडाप्रमाणे साधना करायची असते. दुसरा करतो म्हणून आपण केलं पाहिजे असं नाही. दुसऱ्या 3,000 प्रार्थना आपण पण 3,000 प्रार्थना केली. कॉम्पिटिशन करायला जाऊ नका. तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार जे जमेल ते करा, हे पहिलं लक्षात. म्हणजे दुसरा करतो आणि मी करत नाही, मला वाईट वाटतं. अरे वाईट कशाला वाटायला पाहिजे, तुझी कॅपॅसिटी आणि त्याची कॅपॅसिटी वेगळी असते. प्रत्येकाकडे विविधता आहे, म्हणून तिथे अडकायचं काम नाही. परमार्थामध्ये कॉम्पिटिशन नाही. जो तो सुखी हो म्हणायचं. प्रत्येकजण प्रगती काय करू दे प्रगती. आपल्याला जे जमत आहे त्याचा पहिला तो बोध आपल्याला प्रथम कळला पाहिजे की हा बोध आहे की अनंत चैतन्य स्वरूप आहेच, आणि त्या अनंत चैतन्य स्वरूपाशी ही जाणीव एकरूप आहे, नाही असं पण नाही, आहे, त्याच्यातच आहे. म्हणजे बर्फ आणि पाणी, बर्फामध्ये जर बर्फ पाण्यात असेल तर पाणी तत्वाच्या अंगाने एकरूपच आहे, पण बर्फाचा तो घट्टपणा वितळेल तेव्हा तो पाणी होतो. कळलं ना.
तसं मीपणाचा जो घट्टपणा आहे तो जर वितळला तर तिथे ईश्वरच आहे. बाहेरून कुठून काहीच आणायचं नाही आहे. त्याच्यातूनच इथे आहे तेच प्रगट व्हायला पाहिजे. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे आपण आपल्याला काय समजत नाही, आपण असं आहे जावं तसे असं समजा, कारण तो ईश्वर आहेच. नाही कळलं तर आपण ईश्वर आहोत हे कळायला काही हरकत नाही ना. आणि त्यामुळे ही ईश्वरी शक्तीचं कार्यामुळे ह्या ईश्वरी शक्तीला आज भवरोग झालाय. साधी गोष्ट सगळं लक्षात. भवरोग आहे म्हणजे तिथे विसर आहे, मी देह आहे ते म्हणते आहे, आणि त्याच्यातून आपण आत्तापर्यंत जीवन जगतो. आता सद्गुरूंकडे आल्यामुळे आपल्याला हळूहळू कळायला लागलं की ते इथे हा गोंधळ आहे. म्हणजे रोग काय हा कळला, मग त्याच्यावर उपाय शोधायला पाहिजे. रोग काय की देहभाव आहे, अहंकार आहे, आणि त्याच्यातून आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. मग तिथे काय केलं पाहिजे, तर जो हा रोग भवरोग आहे तो बाजूला झाला पाहिजे. आणि भवरोग झाला होण्यासाठीच सद्गुरू जी साधना देतात ती आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आणि जितके शरणागत होत जाऊ तितका भवरोग कमी होतो. शरणागती ही भवरोगावर उपाय आहे, योग्य उपाय, की तो भवरोग आपोआप हळूहळू कमी होत होत जाणार, आपोआप. पण अभ्यास मात्र, म्हणजे आपण जसं आता आपण जे जे सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या. आपण सद्गुरूंचेच आहोत किंवा सद्गुरू स्वरूपाचेच आहोत, इथे अनन्य भाव असला पाहिजे. भाव तिथे सद्गुरूंप्रती बाबा सगळं काय आपण सद्गुरूंना मोकळं करून मोकळेपणाने जे सांगू अभ्यासाच्या अंगाने, त्याच्यातून आपली प्रगती होते. जमतंय नाही जमत, नाही जमत, जमतं जमतं सांगायला काही हरकत नाही. किंवा काही गोष्टी जमल्या चांगल्या आहेत, त्याच्यातून पुढे कसं जायचं त्याच्यावर मार्गदर्शन घ्यायचं असतं. त्यामुळे तिथे शरणागती हवी, आणि ही शरणागतीतूनच आपण त्या स्वरूपाशी शरणागती होतो. म्हणून सद्गुरू हे चैतन्य स्वरूपच आहे हा भाव दृढ हो झाला पाहिजे. आता बघा, मी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. शिर्डीचे साईबाबांना सगळे भक्त जातात, अजून बरेच भक्त जातात. तर शिर्डीच्या साईबाबांना माणूस नाही म्हणून पाहत नाहीत हे लोक. लक्षात घ्या, देवच आहे, ईश्वरच आहे तो. असं साधा कोणाला काही कळत नाही, पण त्यांच्याकडे ती श्रद्धेने ते जातात आणि ईश्वरत्वाच्या भावाने त्यांना पुजतात. हा जो ईश्वरत्वाचा भाव आहे ना तो समजला पाहिजे. म्हणजे आपण म्हणाल तसं बघलं साईबाबा काय माणूसच होते, पण त्यांचं ज्ञान म्हणा किंवा त्यांच्याकडनं जी लोकांना मार्गदर्शन झालं वेगळ्या पद्धतीने त्या काळातल्या लोकांसाठी, आणि आजही लोकांना त्याचा फायदा होतोय की ते श्रद्धेने ते जातात आणि त्यांची कामं होतात. नाही होत असंही नाही. मग ते त्यात तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणा की डोळश्रद्धा म्हणा, ह्यांचं भलं होतं हे महत्त्वाचं आहे. समजलं ना. म्हणून इथे ज्ञानातून जेव्हा श्रद्धा म्हटली की ते सद्गुरूने आपल्याला काय देऊन ठेवलं आहे ह्याची जेव्हा आपल्याला भावना होते तेव्हा ते गैवर येतो, तिथे कृतज्ञता येते. म्हणून कृतज्ञतेचा अभ्यास करताना पहिला सद्गुरू यायला हवा. किती लोकांना सद्गुरू पहिला आला? सगळं हुशार आहेत की नाही? मी काय म्हटलं म्हणून विनीतला म्हटलं बघूया आता कोण सद्गुरूंचं पहिलं कृतज्ञ स्मरण केलं असेल बघूया. इथे पहिले सद्गुरू, मग आई बाबा, मग सगळी लोक. महाराज नेहमी म्हणायचे नाही मला सगळ्यात जास्त आवडतं कोण, असा एकदा प्रश्न त्यांनीच केला. तुम्हाला कोण वाटतं? माई आवडते? नाही, मला परमेश्वर आवडतो. म्हणजे चैतन्य स्वरूपाशी जी एकरूपता महाराजांची होती ती, की तिथे त्या अंगानेच ते सांगायचे. म्हणून आता ह्या अंगाने आपण साधना कशी करायची हा प्रश्न येतो. अनंत स्वरूप आहे मान्य झालं, किंवा सद्गुरू स्वरूप आहे मान्य. मग आपण जे आहोत ते जीवभावात असलेली ही जाणीव आहे. जाणीव म्हणजे ईश्वरी शक्तीच आहे, तिथे दिव्य आहे, पण आज तिचं दिव्यत्व लोप पावलंय, झाकळलंय. झाकळलं शब्द बरोबर, की तिथे जीवभावामुळे त्याचा प्रकाश दिसत नाही, आणि म्हणून तो प्रगट होण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे अनंत स्वरूपाला शरण जाणं. म्हणून आता आपण जी प्रार्थना त्या कृतज्ञतेतून म्हणाले बघायचं आहे. बघा मी काय सांगतोय, आत्ता जी प्रार्थना म्हणणार ती आपण वर्तमानातली प्रार्थना ती म्हणणार आहोत. तिथे ईश्वर हा शब्द येणार नाही की देवानंता सद्गुरू राया, तसं मोठं आहे, पण आता शॉर्टमध्ये म्हटलं देवानंता सद्गुरू. सर्वांना म्हणजे सर्व जाणीवा तुझ्याच आहेत. आपण ज्या ज्या वेळेला तुम्ही देवळात जाल, ज्या ज्या वेळेला समजा तुम्ही गणपतीचे भक्त आहात किंवा असतो आपल्याला भावना आहेत भक्त आहेत, त्यावेळेला हे एक लक्षात ठेवायचं, जे चैतन्य स्वरूप आहे तेच ते आहे.
त्या चैतन्य स्वरूपाला प्रार्थना करायची. आपण नेहमी जी प्रार्थना म्हणतो तेव्हा कोण म्हणतं म्हटलं? पाहणारी शक्ती, ईश्वरी शक्ती. मग ईश्वर हा शब्द आहे ना. आपण ह्या विश्व प्रार्थनेमध्ये देवानंद सद्गुरू आहे, म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, ते सद्गुरू रूपाने प्रगट आहे. तिथे ही जाणीव त्या सद्गुरूंशी एकरूप होण्यासाठी प्रार्थना करते. लक्षात आलं? आता बघा, बऱ्याच लोकांना म्हणायचं आपण आपल्याला प्रार्थना कशी करायची असा प्रश्न पडायचा पूर्वी. बरोबर आहे, आपण आपल्याला काय प्रार्थना, पण ते आपल्याच ईश्वरत्वाला ती प्रार्थना असते, तेही बरोबर असतं. पण आता आपल्याला आपण जाणीव आहोत, देहभावात आहोत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तो देहभाव दूर होण्यासाठी त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूपतेचा भाव धारण करायचा आहे. आपण चैतन्य स्वरूपाचेच आहोत. आणि ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे नाही कळलं तरी वस्तुस्थिती आहे, की प्रत्येक व्यक्ती ही त्या स्वरूपाशी एकरूप आहे. मानवी द्यायच्या अपेक्षा तरी किंवा सर्व प्राणीमात्रांच्या अपेक्षा चैतन्य स्वरूपात आपण आहोत. म्हणून अनंत चैतन्य स्वरूप म्हणजे आपल्या अवतीभोवती जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूप आहे. रूपामध्ये पण चैतन्य स्वरूप, पण ते जीवरूपात आहे. आणि आपल्याला व्यापून असलेलं चैतन्य स्वरूप आहे ते निर्गुण निराकार सगुण निराकार दिव्य स्वरूप आहे. तिथे जीवभाव नाही. जिथे जिथे रूप आलं, देह आला, म्हणजे अगदी कीटकापासून, आता म्हणा व्हायरस आहे, कीटक आहे, इथे देहभाव आहे. पंचमहातत्व आली, तिथे देहभाव म्हणता नाही आला तरी तिथे एकमेकामध्ये, म्हणजे कसं असतं, आकाशतत्व वायुतत्वाला गिळायला बघतं, वायुतत्व तेजतत्वाला गिळायला बघतं, तेजतत्व जलतत्वाला गिळतं, आणि जलतत्व पृथ्वीला गिळतं. म्हणजे गिळतं म्हणजे काय, एकमेकाची सत्ता त्यांची चाललेली असते, पण ती एकमेकाला पूरक पोषक आहे, कारण मूळ स्वरूप आहे ते त्याच्यात. म्हणून देह जिथे आहे तिथे जीवभाव आहे, हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा. हा देह जिथे जिथे आहे तिथे देहभाव असतोच. आपल्या पेशींमध्ये देहभाव आहे. पेशी पण रूपच आहे ना. बघा तुम्ही, बाहेरच्या पेशी आल्या की युद्ध सुरू होतं ना आतमध्ये. कधी कधी आता कोरोना आला तर ज्याच्याकडे इम्युनिटी जास्त आहे त्या पेशीने त्यांच्यावर विजय मिळवला, आणि ताप आला तर हरले. असं आहे ना. इथे बाहेरचं कोणती गोष्ट आतमध्ये घ्यायला तयार नाही आहे. बाहेरची पेशी किंवा बाहेरची कोणती गोष्ट ह्या पेशी पण घेत नाहीत. म्हणजे इतका जीवभाव कुठे कुठे भरलेला आहे, कारण तो स्वभाव आहे. रूप आलं की जीवभाव येणारच. नियम आहे, त्याला माया म्हणत काही म्हणत, नियम आहे. जिथे रूप आहे तिथे जीवभाव येणार. आणि त्यामुळे हा जो जीवभाव आहे तो आपल्याला दूर करायचा आहे. आणि तो दूर करण्यासाठी काय करायचं, तिथे शरणागत होणं. आपण म्हणतो ना, अगदी मनापासून पूर्णतः शरणागत होण्याचा अभ्यास आपल्याकडनं व्हायला पाहिजे, की तिथे आपण सद्गुरूंचे आहोत किंवा चैतन्य स्वरूपाचे आहोत, हा भाव तिथे पुन्हा पुन्हा. इथे एक प्रश्न असा आला होता, जीवभावात असलेल्या साधकाने सद्गुरू तत्व, चैतन्य शक्ती, दिव्य स्वरूप, देहाच्या ठिकाणी नांदणारी जाणीव हे एकच आहे हे लक्षात घेणे किंवा तसा अभ्यास करणे योग्य आहे का? हा अभ्यास म्हणजे जीवभावात असणारी जाणीव, त्याची तुलना सद्गुरू तत्वाशी करणे हे शब्दशः बरोबर असले तरी परिपूर्ण पूजनीय अशा सद्गुरू तत्वाचा अपमान केल्यासारखा होणार नाही का? समुद्राने लाटेस आपला आहे म्हणणे आणि लाटेने मी समुद्र आहे म्हणणे किती फरक आहे? मग साधकाने स्टेप बाय स्टेप अभ्यास कसा करावा, तोच आता अभ्यास स्टेप बाय स्टेप आपण सांगतो. की चैतन्य स्वरूप आहेच, त्याचा अपमान करायला तो कोण देह नाही आहे. तिथे कोण तू अपमान केला असं म्हणायला तिथे कोण नाही आहे. आपण जितके शरणागत होऊन तिथे जाऊ तितकं आपली जाणीवेची प्रगती होते. आणि तिथे कंपॅरिझन नाही करायचं. आपण शरणागत म्हणजे आपण छोटे होऊनच जातो ना. शरणागत कोण होतं? आपलं अस्तित्व ज्याचा अभिमान नाही तो शरणागत होतो. आपलं अस्तित्व नाही, बाबा तू सांभाळणार मला, ह्या भावात ज्यावेळेस जातं ना तेव्हा ती शरणागती असते. त्यामुळे तिथे अपमान वगैरे काहीच होत नाही. तिथे उलट तो अभ्यास इतका परफेक्ट होणार आहे की आपल्याला सतत धरायचं काय ते कळतं. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळेला चैतन्य स्वरूप धरायचं म्हणजे नेमकं काय, असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. म्हणून हे अनंत स्वरूप आहेच, आणि ते निर्गुण निराकार आणि सगुण निराकार ह्या अंगाने सतत आहे, कधी नाही असं होऊ शकत नाही. रूप येणार आणि जाणार,
आज आपण आहोत म्हणणारे हे देहाच्या अंगाने हे रूप देहरूप निघून जाईल, पण जाणीव तशीच राहणार, तिचा अभ्यास तसाच चालू राहणार. आणि त्यामुळे आपण सद्गुरूंना शरण जात राहणं, सद्गुरू स्वरूपाशी लीन होत राहणं, की हे सर्व तुझं आहे, तुझं आहे. जे माझं माझं म्हणून जी आसक्ती आहे आपल्याला ती बाजूला करायची. आपल्याला मी आणि माझं असं जे सतत वाटतं आपल्याला, ती आपली आसक्ती. सहज वाटतं, असं काय नाही. तुमच्या घरी कोणतरी आलं आणि तुमची साधी उशी जरी घेऊन चाललं, अरे ही उशी आमची आहे, ठेव म्हणतात. होतं ना असं. बघा, प्रयोग करा, कोणाच्या घरी जा, किती वाट आणि मुद्दाम उशी उचलायची आणि घेऊन जाणार. तो सगळे धावत तुमच्या, अरे उशी कुठे घेऊन जातो. कळलं, ही साधी उशीमध्ये आपला जीव किती अडकलेला असतो हे मी सांगतो तुम्हाला. आधी कळत नसतं आपल्याला, पण ते असं कोण घेऊन जायला लागलं आठवण, अरे कुठे घेऊन जातो. म्हणून कपडे बिपडे आपल्याला द्यायचे असले की परत बरे आहेत हो, ठेवून देऊया परत म्हणतो. माझे आहेत का, कळलं ना. द्यायची इच्छा का होत नाही. तुम्ही बघा, कधी कधी वाटतं कपडे भरपूर साठवलं, काही लोकांच्या साड्या बिड्या भरपूर असतात, घालत तर नाही, तर मग घालत नाही तर कोणतरी द्या तरी. नाही हो, असं नाही. माझ्या सासूने दिलंय, माझ्या मामीने दिलंय, माझ्या काका, मला आठवण पाहिजे, आज आठवण कसली ठेवतो. असं जे होतं ते माझे पण आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण कुठे कुठे अडकलेलो आहे हे आपल्या लक्षात आहे. आपणच बघा कुठे कुठे आपण अडकलेलो आहोत. पण त्याच्यातून सुटका होण्यासाठी जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, हा बोध आपल्याला असायला पाहिजे. म्हणून आता प्रार्थना जी आपण करणार आहोत, तर देवानंत सद्गुरुराया, म्हणजे रूपाच्या अपेक्षा सद्गुरूंना पाहून त्या अनंत स्वरूपालाच ती प्रार्थना आहे, हा बोध दिसला पाहिजे. म्हणून मग तिथे ह्या सर्व जाणीवा, सर्वांना म्हणजे ह्या सर्व जाणीवाना, जाणीवच डोक्यात भरायचं. आपल्या रूपाच्या आतमध्ये जी जाणीव आहे ना, तीच महत्वाची, तिलाच आपण प्रार्थना म्हणतो. म्हणून सर्वांना म्हणजे सर्व जाणीवांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहे. चांगली बुद्धी ह्याचा अर्थ मनात धरायचा. परत लक्षात, नुसते बुद्धी नाही, शहाणपण आणि आत्मज्ञान म्हणजे चांगली बुद्धी. आरोग्य देत आहे मनाचं आणि तनाचं. शॉर्टमध्ये बॅक ऑफ द माइंड आपल्याला ते असलं पाहिजे. आरोग्य म्हणजे तनाचं आणि मनाचं दोन्ही आरोग्य पाहिजे. सर्वांना सुखात शांती सुख, सर्वांना आनंदात सुंदर मजबूत मन. तुम्हाला सुंदर मजबूत म्हणजे काय, शिल्पकार वाचा, तिथे आहे एक प्रकार शिल्पकाराचं. तर दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. हृदयस्थ ईश्वरावर नितांत श्रद्धा आणि प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा, या दोन गोष्टी तिथे आहेत. बाकीच्या गोष्टी त्याला पूरक पोषक आहेत. म्हणजे ग्रंथांचं वाचन करा, चांगले विचार करा, सर्वांचं भल्याचा विचार करा, की सर्वांना मदत करा, किंवा आपलं अगदी मनापासून आपलं काम करा, हे त्या दोन गोष्टीसाठी महत्त्वाचे. म्हणून प्रयत्नरूपी परमेश्वर म्हणजे आता इथे तो आपल्याला आपण प्रयत्न करतोय, हे सुद्धा ईश्वरी शक्तीचं कार्यच आहे. सतत आपण शरणागतीचा अभ्यास करणार आहोत, ते ईश्वरी कार्य आहे. कोण करणार, ईश्वर करणार आहे ना, आपण मी कुठे करणार आहे, कळलं ना. म्हणून सर्वांना चांगली, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याट म्हणजे सुखसोयी आणि ज्ञानाचं ऐश्वर्य, दोन गोष्टी. मग ज्ञानाचं ऐश्वर्य पाहिजे, सुखसोयी म्हणजे ह्या बाकीच्या ऐश्वर्य. सुखसोयी भरपूर मिळालं की ऐश्वर्य आपण म्हणतो. सर्वांचं भलं कर, दिव्यत्वाची जाणीव निर्माण झाली. दिव्यत्व आहे हे चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे आपण पुन्हा पुन्हा करतो ही जाणीवच आहे, दिव्य जाणीव आहे. कल्याण कर, मग ह्या जाणीवेच्या अपेक्षेत जीवन जगणं म्हणजे कल्याण. आपण आज शरीराच्या अपेक्षेत जीवन जगतो, त्यामुळे तिथे जो कर्मामध्ये फरक येतो. म्हणून कल्याण कर म्हणजे देवपण, आणि रक्षण कर म्हणजे सर्व परिस्थिती रक्षण कर. आपण पूर्वी शुभप्रार्थ शुभ नेती म्हणायचो, पण ते मोठे शब्द होतात. जे आहे जी परिस्थिती ते सगळीकडे रक्षण कर, चांगली असो वाईट असो, काय असेल रक्षण करायचं काम तुझं. कोणाचं, वर नाही, असा सगळा बसलाय तो, कळला ना. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. म्हणून इथे अधिकाधिक पण शब्द वापरायचे. म्हणजे प्रार्थनेत आपण जरासा फरक एवढ्यासाठी केला की ह्या प्रत्येक गोष्टीचं परिणाम आपल्याला जीवनात मिळायला हवा. मागणं परफेक्ट पाहिजे. मागणं परफेक्ट असेल तर मिळतं. मागण्यामध्ये जर दोलायमान असेल तर मागणं मिळत नाही. अंतर्मनाचं हे शास्त्र आपल्याला समजून घ्यायचं असतं. म्हणून देवानंता सद्गुरुराया सर्वांना म्हणजे सर्व जाणे, मनात जाणे, सर्वांनाच भक्त बोलायचं पण अर्थ जाणे. अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, शहाणपण आत्मना, अधिकाधिक चांगला आरोग्य देत आहेस,
मनाचं तनाचं, सर्वांना म्हणजे सर्व जाणीवाना, अधिकाधिक सुखात शांती सुख, अधिकाधिक आनंदात सुंदर मजबूत मन, अधिकाधिक ऐश्वर्यात सुखसोयी ज्ञानाचं ऐश्वर, सर्वांचं भलं कर दिव्यत्वाची जाणीव, कल्याण कर देवपणातून रक्षण कर सर्व परिस्थितीत रक्षण कर, आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा विकास होत आहे. संपूर्ण वर्तमानात प्रार्थना आहे. ही प्रार्थना वर्तमानातच म्हटली पाहिजे, कारण वर्तमानामध्ये आपल्याला त्याचा परिणाम जास्त मिळतो. कारण आपलं जीवन कशात चाललं आहे? वर्तमानात, भविष्यात नाही आणि भूतकाळात नाही. भूत आणि भविष्यकाळ ह्या पुढच्या गोष्टी असतात. आत्ता काय? आता वर्तमान आहे. म्हणून त्या वर्तमानात मनापासून कृतज्ञतेच्या भावनेतून त्या परमात्म्याशी एकरूप होऊन किंवा सद्गुरू स्वरूपाशी एकरूप होऊन ही प्रार्थना मनापासून म्हणत राहा. आता आपण ही सांगता हे करणार आहोत. आता आपण सर्वांनी प्रार्थना म्हणायची. नाही जमलं तर ऐका, 2-3 वेळा ऐकलं की आपोआप ते लक्षात येईल. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस, आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस, आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सतत, अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस, आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस, आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस, आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना
अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज म्हणण्यात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज म्हणण्यात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस, सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे, जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस,
अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात,
अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहे, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस.
सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज म्हणण्यात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज म्हणण्यात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज म्हणण्यात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. देवानंता सद्गुरुराया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. शान्तिः शान्तिः शान्तिः. शान्तिः शान्तिः शान्तिः. शान्तिः शान्तिः शान्तिः.
पुंडलीकवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री पै महाराज की जय. सर्व संतन की जय. वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि. बजरंगबली की जय.